रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 41 आपण पाहत आहात। या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते मान तालुक्यातील पुकळेवाडी येथील अमृता उद्धव पुकळे आहेत। ते कीर्तनकार म्हणून खरं तर त्यांचा प्रवास सुरू आहे। आई अर्चना आहेत आणि चुलती शकुंतला पुकळे आहेत। खरं तर हा सर्व परिवार अमृताच्या बरोबर आहे। त्याचा प्रवास असा आहे की शिक्षण घेत घेत कीर्तनकारापर्यंतचा प्रवास झालेला आहे। खरं तर हा कसा तिने प्रवास केला या संदर्भात आज तिच्याशी गप्पा मारणार आहोत। रामकृष्ण हरी। रामकृष्ण। खरं तर अमृता पहिल्यांदाच तुझ्याशी मानदेशी कन्या म्हणून तुझ्याशी संवाद साधत आहे। खरं तर तू एक कीर्तनकार म्हणून आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तू कीर्तनकार जात आहे, कीर्तन सांगत आहे आणि तू शालेय शिक्षण घेतले, शाळेत शिकत आहे। तर पहिलाच प्रश्न आहे की आता तू कितवीत शिकत आहे? आता सध्याला तर माझी 10वीची परीक्षा झाली। 10वीला आहेस तू? म्हणजे 10वीची परीक्षा पूर्ण झालेली आहे। बरं एक सांग, तुझ्या गळ्यात माळ आहे तुळशीची, ती केव्हा घातलेली आहे? कसा तो प्रसंग आहे? म्हणजे मी 4थीत असताना मी माळ घातली आणि काही नाही, सहज माझ्या मनात आलं की एक माझ्या सगळेच घरचे म्हणजे माळकरी होते आणि माझ्याच मनात आलं, कारण ते घरचे तसे संस्कार वगैरे होते, त्यामुळं कीर्तनाला गेले आणि तिथे इच्छा झाली आणि महाराजांकडून घातली माळ। म्हणजे आता 4थीत असताना माळ घातली। आता एक सांग अमृता, आता माळ घातली ठीक आहे, वडिलांची असेल, आईची असेल किंवा अजून कुणाची तरी असेल, तो भाग आहे, पण तुझ्या मनात असं का आलं की बाबा आपण कीर्तन सांगावं किंवा प्रवचन सांगावं, असं कसा विचार मनात आला? म्हणजे माझी जी आई आहे तिचे ही आई वडील आणि माझ्या वडिलांचे आई वडील म्हणजे दोन्ही कुटुंब सगळं घरानंच म्हणजे माळकरी आणि लहानपणापासून म्हणजे तसे संस्कार होते, वारकरी संप्रदायातलं सगळं अनुभव वगैरे किंवा महाराजांचे असं उपदेश वगैरे, मग त्यामुळं असं मनात आलं की आपण माळ घालावी किंवा एक कीर्तनकार घडावं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जावं आपण। सहजासहजी कोण आजकाल मुली कीर्तनकार वगैरे होत नाही, पण मला असं वाटलं की जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक भक्ती करावी, त्यामुळे मग कीर्तनकार होण्याची इच्छा झाली। बरं, आता एक सांग, तुझं पहिलं कीर्तन कुठे झालं? पहिलं कीर्तन याच गावात झालं। म्हणजे जे गाव तुझं आहे त्याच गावात? याच गावात। किती वर्षापूर्वी झालं? गेल्या वर्षी झालं। गेल्या वर्षी झालं। पहिलं कीर्तन सांगत असताना बऱ्याच वेळा तुला माहिती आहे काही सांगितलं आठवत नाही, अंतर तर कापतं किंवा असं काही झालं नाही, कारण आपलीच माणसं असतात, शिवाय आई वडील आहेत आणि आपलं गाव आहे, अशा वेळेला मला थोडं ताण येतं, तसं तुझ्या बाबतीत घडलं का काय? पहिल्यांदा म्हणजे जी पंचपदी असते कीर्तनाची, त्या टायमिंगला थोडस भीती वाटली, पण नंतर काही हळूहळू कीर्तन चालू झाल्याच्या नंतर काही नाही वाटलं, म्हणजे असं फ्री वाटलं। आणि त्याआधी पण संस्थेत प्रॅक्टिस झालेली। कुठल्या संस्थेत तू शिकत होती? मी शिवलीलता यांच्या संस्थेत आहे। आता आज जे कीर्तन आहे शिवलीलता पाटील बार्शीचे आहेत, त्यांची आपल्या मान तालुक्यात कीर्तन होत आहेत, झालेले आहेत। तर एक सांग, पहिला अभंग कुठला होता म्हणजे त्यावेळेला? घराची पूजा होती त्यामुळं वसवावी घर हा अभंग घेतलेला पहिलं कीर्तन। हा, पारायणात नव्हतं ते कीर्तन? नाही, वास्तुक शांती निमित्त कीर्तन होतं। कीर्तन ठेव। आता एक सांग, तू 10वीला आहे आणि वर्ष किती वर्ष झाले कीर्तन सांगतेस तू? आता हे दुसरं वर्ष चालू। दुसरं वर्ष। मग कीर्तन आणि अभ्यास म्हणजे आता तुला 2 टप्प्यातला प्रश्न आला, शाळेतला अभ्यास करावा लागणार आहे, कीर्तनाला जायचा अभ्यास करावा लागेल,
तो वेगळा आहे. तर हे दोन्ही अभ्यासाचा मेळ कशी घालतेस? आता माझं हे 10वीचं वर्ष असल्यामुळे मला काही जास्त कीर्तनाच्या अभ्यासावर भर देता आला नाही. पण आमच्या ज्या ताई आहेत, शिवलीला ताई, त्या पण आम्हाला समजून घ्यायच्या. म्हणजे कधी कधी त्या कार्यक्रमाला न्यायच्या. तर तिथला अनुभव त्या सांगायच्या की बाहेर गेल्यानंतर तुम्ही असं असं करा. किंवा आपण कीर्तनाला गेल्याच्या नंतर ताई आम्हाला कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारायच्या की आज तुम्हाला कीर्तनातून काय समजलं. मग त्यातून थोडा कीर्तनाचा अनुभव यायचा. आणि शाळेचा अभ्यास म्हटला तर जी आमची शाळा होती त्यांनाही माहित होतं की वारकरी संप्रदायामध्ये मुली असल्यामुळं आम्हाला शाळेचा जास्त लोड देत नव्हते. शाळेतले जे शिक्षक होते वगैरे ते. पण तरी शाळेचा अभ्यास आणि हा थोडा थोडा म्हणजे करावंच लागत होतं. कारण ही शाळेत आहे, आता तू 10वीला आहे. हा. आणि खरं तर म्हणजे हा पण अभ्यास महत्वाचा आहे. हा. दोन्ही अभ्यास महत्वाचे, पण वेळेचं बंधन आहे. त्याला इतका वेळ, त्याला तितका वेळ द्यावा लागेल. आता तुझं पहिलं प्रवचन कुठे झालं? इथेच झालं, म्हणजे कीर्तन झालं पहिलं. हा. आणि प्रवचन सांगितलं का? नाही, प्रवचन बर, म्हणजे भविष्यात तसा प्रसंग येऊ शकतो. म्हणजे कीर्तनकारांना प्रवचन सांगावं लागतं, प्रवचनात कीर्तन सांगावं लागतं, असा एक विषय असतो. आता एक सांग, खरं तर प्रश्न असा आहे की कीर्तन म्हटलं का स्वर बघितला जातो. तर तुला माहित आहे ते, तर तू स्वर कसा जुळवते? म्हणजे गायन महत्वाचं असतं त्याच्यात. हा, स्वराचं म्हटलं तर कसं आहे ना, जे आळंदीतले मोठे मोठे गुरुवर्य आहेत ते असं म्हणतात की जर तुमची खरीच भक्ती असेल तर त्या नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर आपोआपच ज्ञानोबा तुम्हाला ते स्वर सुचवतात, ती चाल सुचवतात. त्यासाठी प्रॅक्टिसची वगैरे काही गरज नाही. पण तरी पण थोडस प्रयत्न तर करावाच लागतो. बरोबर आहे. कारण कीर्तन म्हटलं का थोडस स्वराचं आणि बघणारे लोक, जे कीर्तन ऐकणारे ना, त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. आता एक सांग, अजून तू प्रवचन सांगितलेलंच नाही, आता कीर्तन सांगितलेलं आहे. आता भविष्यात जर तुला प्रवचन सांगायला सांगितलं तर प्रवचन अवघड आहे का कीर्तन? म्हणजे तुला काय वाटतं त्याच्यात? प्रवचनामध्ये कसं असतं, आता कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल घेतलं जातं, पण तसं प्रवचनामध्ये भाग नसतो. प्रवचनामध्ये कंटिन्यू आपल्यालाच बोलावं लागतं. मग सगळ्यात अवघड तर मला प्रवचनच वाटतं. कारण कीर्तनामध्ये 7 गायनाचार्यांची असते, पण प्रवचनामध्ये 7 शक्यतो नसते कोणाची. त्यामुळं प्रवचन हे थोडस अवघडचा भाग आहे. अवघड आहे आणि अभ्यास पाहिजे. अभ्यास, भांडवल पण पाहिजे तेवढं. हा, म्हणजे अभ्यास पाहिजे. अभ्यास असेल तर बोलू शकतेस. आता एक सांग, आता तू 10वीत आहे, आता तुझं भविष्यात कसं विचार आहे? म्हणजे 10वी नंतर पुढचं शिक्षणाचा कसा प्रवास राहणार आहे? पुढचं शिक्षण तर घ्यावं लागणार, कारण काळानुसार एज्युकेशन हे पण करावंच लागणार आहे. पण कीर्तनाचा अभ्यास मी चालूच ठेवणार आहे. आणि कमीत कमी 12वी पर्यंत करीन आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा चालू ठेवेन. म्हणजे भविष्यात एक कीर्तनकार होणार? हा, म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण घ्यायचं, म्हणजे तिथून पुढे पण घ्यायचं, पण असं थोडं थोडं अभ्यास. पण तुला असं काय वाटतं की बाबा कीर्तन तर तू सांगणारच आहे, पण अजून वेगळं काय बनावं असं तुझी इच्छा आहे का? नाही, कीर्तनकारच व्हावंच वाटतं. कीर्तनकारच हो. बर, आता एक सांग, मानदेशी कन्या असते आणि आपल्या मानदेशी कन्या तुला माहिती आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. म्हणजे प्रशासनात तुझा, राजकीय क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा. आता आध्यात्मिक क्षेत्र ते कमी राहिलं होतं, ते कुणी नव्हते. तुझ्या बरोबर आता काही आहेत मानदेशी कन्या, आणि काही भविष्यात येणार, असं काही जणांची इच्छा पण असणार आहे, किंवा काही जण अजून त्या क्षेत्रापासून, आध्यात्मिक क्षेत्रापासून आहे. तर सर्व मानदेशी कन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काय सांगू शकतो? म्हणजे मान तालुक्यातलंच नाही तर इतर मुलींना पण असं सांगणे की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत तरी कुठला डिसिजन घेऊ नका. कारण असं काही नाही की प्रत्येक मुलीने कीर्तनकारच व्हावे. इतर क्षेत्रांची पण आजकाल गरज आहे. डॉक्टर होणं पण गरज आहे, वकीलची पण काळाला गरज आहे. पण ज्या मुली कीर्तन क्षेत्रामध्ये आहेत त्यांना तर एवढंच म्हणणं आहे की परमार्थ हा शेवटपर्यंत करावा. आणि ज्या मुली नसतील त्यांनी असं कर्तृत्व करावं की
जगून मेल्यासारखं करू नये म्हणून जगण्यासारखं कर्तृत्व करावं लागेल एवढंच म्हणणं आहे. बर, आता एक सांग, खर तर तुझ्यासाठीच महत्वाचा प्रश्न आहे आणि बघणाऱ्यासाठी. बऱ्याच वेळेला तुला किंवा तुझ्या आई वडिलांना विचारतात, कीर्तनातून काय म्हणजे असं ह्याच्यातून काय मिळणार, जसं कलेक्टर झालं तर ते म्हणणं, असं अधिकारी नोकरी व्यवसायात गेलं तर ते लोकांना बघण्याचा दृष्टी मिळणार, ह्याच्यातून आम्हाला काहीतरी मिळते, पण तुला पण एखाद्या वेळेला विचारणार आई वडील ह्याच्यातून काय मिळणार, तर त्याला तुझं कसं उत्तर असेल? ह्याच्यातून मिळत तर काही नाही, पण कमी तर कशाचीच पडत नाही असं. आणि परमार्थ केल्याच्या नंतर माणसाला आपोआपच सन्मान येतो, त्याला आपोआपच माणसं कुणाच्या कलेक्टरच्या माणूस पाया पडत नाही, कुठल्या वकिलाच्या पाया पडत नाही. पण हा जो कीर्तनकार आहे, हा जो व्यक्ती आहे, त्याच्याच माणसं पाया पडतात, कारण तो त्या व्यासपीठावर उभं राहिल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये संतांचे शब्द असतात आणि संत म्हणजे आपल्या सर्वांसाठी आदरणीयच आहे. त्यामुळं इतकंच सांगेन की कोणीही जरी विचारला प्रश्न भविष्यामध्ये की याच्यातून काय मिळतं, तर मिळत तर काही नाही, पण कशाची कमतरता नाही. आणि सगळ्यात महत्वाचा सन्मान, एवढी लहान असूनही मोठे मोठे माणसं एवढा सन्मान देतात पण त्याबद्दल. तू एक अधोरेखित वाक्य केलं ना, तुझंच वाक्य प्रेक्षकांच्या साक्षीला सांगतं की खरं तर तू बघतेस मी माळकरी आहे, नंतरचा विषय तुम्ही माळकरी आहे सर्व. खरं तर माळकऱ्यांच्या पाया पडतात, तुम्हाला कलेक्टरच्या पाया पडत, माळकऱ्यांच्या पाया पडतात. आणि तू जे शब्दात सांगितलेलं आहे, कीर्तनकार असू दे माळकरी असू दे, तू बघतेस सर्वजण आज पडतात. म्हणजे तुझं जे वाक्य अधोरेखित आहे ते फार महत्वाचं आहे. खरं तर ज्याच्या गळ्यात माळ आहे कीर्तनकार प्रवचनकार जगात मोठा आहे, असं तुझ्या त्या सांगण्यातून एक आलेलं आहे. म्हणजे फार मोठं ते वाक्य आहे. तू बघतेस की अजून तुला सांगतो की म्हणजे आपण माळकरी गावात असतो सगळेजण एकमेकाच्या पाया पडतात. दुसऱ्या क्षेत्राकडे बघितलं, राजकीय क्षेत्रात सरपंच उपसरपंचाच्या किंवा सदस्य आपण पाया पडत नाही. म्हणजे तू जे म्हणते ते सर्वात मोठा आहे आणि ते तू करतेस, हेच खरं सर्वात आहे. म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आई म्हणून तिची जबाबदारी आहे. बऱ्याच वेळा तुम्ही तिचं कीर्तन ऐकले असते, पहिले कीर्तन ऐकलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? आपली मुलगी कीर्तन सांगते. छान वाटलं, कारण असं म्हणजे मुलींनी असा समोर येऊन सगळ्यांना उपदेश दिला आणि मुलींविषयी सगळ्यांच्या मनात चांगली भावना आहे. म्हणजे असं आजकाल जरा मुलांना आपण सन्मान देतात, त्यापेक्षाही मुली जास्त आहे सन्मान देतात. म्हणजे मुला बरोबर आहे. मला असं म्हणायचंय की मुलांना पण आज जास्त आहे. पण मुलींना पण कुठेतरी द्यावं, म्हणजे आणि ते खरं तर तिने स्वतःच मिळवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी काय सुचवता का तुम्ही तिचं कीर्तन ऐकल्यानंतर? तेच करता. वडील पण आहेत, काय सांगताल तुमच्या मुलगी कीर्तनकार झालेले आहे, पहिले कीर्तन असू द्या किंवा अन्य वडील की नात्यातून? म्हणजे मला पहिली गोष्ट माझा आनंदच करण्यात मावून झाला, हा सगळ्यात मोठा माझा आनंद आहे. मुलीला वारकरी शिक्षण संस्थेत ठेवण्यासाठी वडिलांना काळजाचा तुकडा आपण बाहेर ठेवतो. कशी तिने जबाबदारी केली, काय केली, एकदम म्हणजे असं वाटतंय की बाबा बाहेर किती वातावरण खराब आहे तरी ठेवले, तर तिनं सगळं सार्थक करून परमार्थ साध्य करून एक चांगली कीर्तनकार व्हायच्या मार्गावर आहेत. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की माझं जे स्वप्न होतं ते परिपूर्णाकडे वाटचाल होत चाललंय, असं मला वाटतं. मुलगी माझी ते पूर्ण करेल भविष्यात, पुढे कायम पुढे वरती जायचं आहे. आणि पहिलेच कीर्तन तुम्ही कीर्तन आपले पहिले दोन कीर्तन झाले का, आता पुढे 13 तारखेला माझ्या मुलीची तारीख घेतली, 13 तारखेला गोरेगाव कीर्तन आहे. त्या कीर्तनाला की आम्ही सगळेच कुटुंब जाणार आहे तिच्या बरोबर. म्हणजे मला फार आनंद झालेला आहे की माझी म्हणजे जीवन सार्थक जागा झालं. खरं तर अमृताची चुलती आहे शकुंतला वहिनी, काय सांगताल तुम्ही आज तुमची पत्नी कीर्तन सांगते, काय म्हणत भावना आहे?
तिच्या मनात भावना तिच्यासाठी बोलायला शब्दच नाही येतात. थोडा खूप म्हणजे घराचं एवढं नाव वगैरे केलं आणि आमच्या कसं आहे सासू सासऱ्यांच्या पुण्याईमुळे पण होऊ शकतं आणि सगळे घरातले तिला सपोर्ट पण करतात आणि तिला आवड पण आहे पहिल्यापासून. त्यामुळे एखादा काय सांगतो शब्दच नाही सांगायला त्याच्या बद्दल. धन्यवाद. खर तर माणदेशी कन्या म्हटलं की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले पाहत आहे. खरं तर आज बुकळेवाडी सारख्या छोट्याशा गावातून आज अमृता हे कीर्तनकार झालेले आहे. खरं तर प्रेक्षकांना पाहायला मिळालेलं आहे. वडिलांचं कंठ दाटून आले होते. खरं तर मुलीनं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. खरं तर जेवढं आपल्याला कलेक्टर अधिकारी झाल्यानंतर किंवा एक मुलीने एखाद्या क्षेत्रात यश मिळवल्यानंतर तसं आई वडिलांचे कंठ दाटून येतात. खरं तर आपण केलेल्या कष्टाचं चीज झालेलं आहे. तेच खरं तर वडिलांच्या बोलण्यातून कंठ दाटून आले. खरं तर वडिलांना यापेक्षा अजून काय अपेक्षा आहे, मुलीने अपेक्षा पूर्ण केलेली आहे. खरं तर सर्व कुटुंब आहे अमृताचं ते मंदेश भूषणशी बोललेलं आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. राम राम. आणि मग ही जी साधू संत असतात ना, ती रात्रंदिवस परमार्थ का करतात, तर त्यांच्या जीवनातली आवड निर्माण झाली. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि मग ते सुख वाढत 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 गेल्याच्या नंतर काय होतं, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप.